राहुल गांधी यांच्या यात्रेच्या तयारीसाठी सतेज पाटील मागच्या 2-3 दिवसांपासून बिहारमध्ये आहेत, तयारी करताय, वातावरण काय सांगताय? नाही, प्रचंड उत्साहाचं वातावरण बिहारमध्ये या ठिकाणी. आपलं मत नेमकं कुणाला जातंय या पद्धतीची शंका सामान्य माणसांमध्ये निर्माण झाली. ज्या पद्धतीने वोटची चोरी होऊ लागलेली आहे, वोट चोरून सरकार स्थापन व्हायला लागलेले आहेत, मूलभूत हक्क जो सामान्य माणसाचा आहे, एक मताचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये दिलेला आहे, तोच हक्क राहतोय का नाही अशी शंका निर्माण झालेली आहे. आणि याच गोष्टीला वाचा फोडण्याचं काम आदरणीय राहुलजी या यात्रेच्या माध्यमातून करतात. आज त्याचा समारोप आहे पाटणा येथे आणि आम्हाला निश्चितपणे खात्री आहे की लोकांच्या मध्ये जे एक संशय आहे त्या संशयाचं वातावरण जे एक आहे ते पुढे आणण्याचा प्रयत्न राहुलजींनी केलेला आहे. यात्रा बिहारमध्ये होते पण चर्चा मात्र महाराष्ट्रातील मतचोरीची. नाही, महाराष्ट्रातल्या निकालानंतर अनेकदा या गोष्टीची चर्चा झाली की हा निकाल कसा लागला. मग त्याचे अनेक पैलू सांगितले गेले, लाडक्या बहीण हा विषय सांगितला गेला, परंतु खऱ्या अर्थानं लक्षात आलं की दुबार नावं 3दा काही लोकांनी नावं त्यांनी मतदान केलं का, आता त्याचं CCTV फुटेज देणार नाही निवडणूक आयोग, मग हे मतदान केलं का नाही कळणार नाही. आणि म्हणून ही साशंकता जी निर्माण झालेली आहे ही महाराष्ट्राच्या निवडणुकीपासून निर्माण झाली. कर्नाटकमधल्या लोकसभेचं उदाहरण राहुलजींनी दिलं. हे सगळं पाहिल्यानंतर निवडणूक आयोगानं या सगळ्याचं निरासन करणं गरजेचं होतं, परंतु ते समर्थन सगळ्या चुकीच्या गोष्टीचं करताय आणि म्हणून राहुलजी रस्त्यावर उतरले. वेगळा प्रश्न, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे 4 दिवसापासून मुंबईत आहेत, तोडगा निघत नाहीये काही. नाही, मला वाटतं सरकारनं याबद्दल स्पष्ट भूमिका घेणं गरजेचं आहे. मनोज जरांगे पाटील काल सकाळी सांगितलं आणि उद्या सकाळी आले का? 2 महिन्यापूर्वी ही तारीख त्यांनी जाहीर केली होती. 2 महिन्यापासून सरकारनं कुठली पावलं उचललीत? 2 महिन्यामध्ये या मुंबईमध्ये एवढी मोठी मराठी समाजाची गर्दी होईल हे सरकारला अपेक्षित नव्हतं का? म्हणजे याचा अर्थ की लाईटली घ्यायचं, सिरियसली घ्यायचं नाही, ही भूमिका सरकारची दिसते. तुम्ही जाणार आहात जरांगेंच्या आंदोलनाला भेट देण्यासाठी? निश्चितपणे आज आम्ही पटण्यामध्येच आहोत, परंतु प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन संकपाळजींनी काँग्रेस पक्षाची भूमिका या संदर्भातली जाहीर केलेली आहे. हे सतेज पाटील होते, त्यांनी TV9 मराठीशी बातचीत करताना सांगितलेलं आहे की राहुल गांधींच्या यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळतोय. काँग्रेसची भूमिका मनोज जरांगेच्या आंदोलनासंदर्भात प्रदेशाध्यक्षांनी जाहीर केलेली आहे, त्यामुळे सरकारनं तोडगा काढावा अशा पद्धतीची भूमिका देखील सतेज पाटील यांनी मांडल्याचं आपल्याला बघायला मिळते. कॅमेरामन विनोद कुमार सह मी प्रमोद जगताप, TV9 मराठी, पाटणा, बिहार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.